ई इनव्हॉइस इन टॅली प्राइम. सर्वप्रथम समजून घेऊया व्हॉट इज ई इनव्हॉइस. ई इनव्हॉइसिंग stand for electronic invoicing, under which all B2B invoices related to outward supplies are authenticated electronically by GSTN for further use on the common GST portal. Electronic invoice आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केलेले सगळे B2B ट्रान्झॅक्शन्स, मग ते सेल्स ट्रान्झॅक्शन असो की सेल्स रिटर्न ट्रान्झॅक्शन, यांना जीएसटी डिपार्टमेंटकडून ऑथेंटिकेट केलं जातं. अंडर इलेक्ट्रॉनिक इन्व्हॉइसिंग सिस्टम, an identification reference number get issued against every invoice by the Invoice Registration Portal (IRP), which is managed by the GST network. ई-इनव्हॉइस सिस्टमच्या अंतर्गत प्रत्येक इनव्हॉइसला एक रेफरन्स नंबर दिला जातो, जो आपण इनव्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टलवरून जनरेट करू शकतो, आणि प्रत्येक इनव्हॉइस हे त्या इनव्हॉइस रेफरन्स नंबरवरून मॅप केलं जातं, आणि यासोबतच इनव्हॉइसवर IRN नंबर बरोबर QR कोड सुद्धा नमूद केलेला असतो. It eliminates the need for manual data entry while filing GSTR1 return as well as generation of Part A of the e-way bills. GSTR1 फाईल करताना B2B इनव्हॉइसेस जे ई-इनव्हॉइसच्या माध्यमातून तयार केले जातात, तो सगळा डेटा ऑटो ड्राफ्ट फॉर्ममध्ये आपण GSTR1 मध्ये बघू शकतो. त्याचप्रमाणे ई-वे बिल्सचा पार्ट ए देखील आपोआप तयार केला जातो. ई-इनव्हॉइसिंग हॅज बीन मेड ॲप्लिकेबल from 1st October 2020 to all businesses whose aggregate turnover has exceeded rupees 500 crore limit in any of the preceding financial years. 1 ऑक्टोबर 2020 पासून ज्या बिझनेसेसचा टर्नओव्हर गेल्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेला आहे, त्यांना ई-इनव्हॉइस कंपल्सरी करण्यात आलं आहे. नुकतंच जानेवारी 2021 पासून ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटीपेक्षा जास्त आहे, त्यांनाही ई-इनव्हॉइस कंपल्सरी करण्यात आलं आहे. सॅम्पल ई-इनव्हॉइस साधारणतः असं दिसतं. या इनव्हॉइस कॉपीमध्ये आपण बघू शकतो, वरच्या बाजूला QR कोड, हेडिंग, ओरिजिनल फॉर रेसिपियंट, सप्लायर डिटेल्स म्हणजे GST रजिस्ट्रेशन नंबर, नेम, ॲड्रेस, इनव्हॉइस नंबर, IRN नंबर, डिस्पॅच फ्रॉम लोकेशन, ॲड्रेस, डिटेल्स ऑफ रिसिव्हर किंवा बायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, त्याचसोबत शिफ्ट टू ची माहिती, सप्लाय टाईप, ट्रान्झॅक्शन मोड, प्रॉडक्टशी संबंधित माहिती HSN कोडसहित, क्वांटिटी, त्यावर लागू केलेला टॅक्स आणि ई-सिग्नेचर. तर हा ई-इनव्हॉइसचा एक सॅम्पल फॉर्मॅट आपल्यासमोर आहे. टॅली प्राइममध्ये ई-इनव्हॉइस आपण कसा कॉन्फिगर करूया? टॅली प्राइमच्या रिलीज 1.1 पासून ई-इनव्हॉइस कॉन्फिगरेशन आपल्याला उपलब्ध होतं. खाली दिलेल्या स्टेप्स वापरून आपण टॅली प्राइममध्ये ई-इनव्हॉइस कॉन्फिगर आणि एनेबल करू शकतो. टॅली प्राइममध्ये ई-इनव्हॉइस एनेबल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ई-इनव्हॉइस कॉन्फिगर करावं लागेल. त्यानंतर API रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर बघूया सिंगल इनव्हॉइस किंवा बल्क इनव्हॉइस टॅली प्राइममधून कसे जनरेट करायचे. त्यासोबतच ई-इनव्हॉइस रिपोर्ट्स आणि कॅन्सलेशन ऑफ ई-इनव्हॉइसेस. तर चला आता बघूया टॅली प्राइममध्ये ई-इनव्हॉइस कसं कॉन्फिगर केलं जातं. टॅली प्राइममध्ये ई-इनव्हॉइस कॉन्फिगर करण्यासाठी आपण गेटवे ऑफ टॅलीमधून कंपनी मेन्यू ऑप्शनला जाऊया. F11 फीचर, एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. उजव्या बाजूला इनव्हॉइस फीचर्सच्या खाली आपण ई-इनव्हॉइसिंग ॲप्लिकेबल हा ऑप्शन बघू शकतो. ई-इनव्हॉइसिंग ॲप्लिकेबल येस, ॲप्लिकेबल फ्रॉम डेट, बिल फ्रॉम प्लेस आपल्याला सांगायला हवं,
डिफॉल्ट पीरियड फॉर द ई इनव्हॉइस रिपोर्ट. आपण इथे डिफॉल्ट पीरियड सेट करू शकतो. सेंड ई वे बिल डिटेल्स विथ ई इनव्हॉइस. म्हणजेच ई वे बिल डिटेल्स आणि ई इनव्हॉइस डिटेल्स आपण जर एकत्रच अपलोड करू इच्छित असू तर इथे आपण येस करूया. हे कॉन्फिगरेशन आता आपण सेव्ह करूया. टॅली प्राइम मधून ई इनव्हॉइस जनरेट करण्यासाठी आपल्याला याची खात्री करायला हवी की आपण आपलं एपीआय रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जर आपण एपीआय रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्याला IRP पोर्टलवर जाऊन एपीआय रजिस्ट्रेशन करावं लागेल. समजा तुम्ही जर ई-वे बिल लॉग इन आधीच क्रिएट करून ठेवलं असेल तर तुम्हाला एपीआय रजिस्ट्रेशन करण्याची जरूर नाही. तर चला बघूया एपीआय रजिस्ट्रेशन कसं केलं जातं. आपल्याला टॅली प्राइममध्ये ई इनव्हॉइस तयार करण्यासाठी सर्वप्रथम एपीआय लॉग इन क्रेडेन्शियल्स क्रिएट केली पाहिजेत. जर तुमच्याकडे ई-वे बिल लॉग इन आधीपासूनच उपलब्ध असेल तर तुम्हाला ई इनव्हॉइस लॉग इन तयार करण्याची आवश्यकता नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल लॉग इन. इथे आपण आपला जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर टाकूया. त्यासोबतच दिलेला कॅप्चा इथे आपल्याला एंटर करायला हवा. गोवर क्लिक करा. एंटर केल्यानंतर आपण इथे आपलं नाव आणि बाकी सर्व माहिती बघू शकतो. सेंड OTPवर क्लिक करूया. इथे क्लिक केल्याबरोबर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर एक OTP पाठवण्यात येतो, जो आपण व्हेरीफाय करूया. व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर आपल्याला आपलं युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल आणि त्यानंतर लॉग इन करावं लागेल. आपण इथे जरुरी माहिती भरलेली आहे कॅप्चा सहित. ई इनव्हॉइस पोर्टलवर लॉग इन केल्याबरोबर आपण डॅशबोर्ड बघू शकतो, जिथे जनरेटेड आणि कॅन्सल्ड असे ऑप्शन्स दिसून येतात. एपीआय रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एपीआय रजिस्ट्रेशन सिलेक्ट करायचंय. युजर क्रेडेन्शियल्स, क्रिएट एपीआय युजर. हे सिलेक्ट केल्याबरोबर आपल्याला OTP व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जातं. इथे आपण OTP एंटर केलाय. OTP एंटर केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायला हवं थ्रू GSP. सिलेक्ट युअर GSP. इथे आपल्याला सिलेक्ट करायला हवं टॅली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आपल्याला आपलं एपीआय युजर नेम आणि पासवर्ड एंटर करावा लागेल. हे आपण आता सबमिट करूया. तर अशा प्रकारे आपलं एपीआय युजर क्रेडेन्शियल तयार झालेलं आहे. आता आपण ई इनव्हॉइस जनरेट करू शकतो. API user credentials created for e-way bill can be used for e-invoice as well. Use the API login in Tally Prime while exporting details to e-invoice portal. तर चला आपण टॅली प्राइममध्ये ई-इनव्हॉइसची एक सेल्स ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करूया. सेल्स ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी गेटवे ऑफ टॅलीमधून वाउचर्स, वाउचर टाइप, सेल्स, डेट सिलेक्ट करूया 1 जानेवारी 2021. इनव्हॉइस नंबर, रेफरन्स नंबर, पार्टी नेम, पार्टी डिटेल्स, सेल्स अकाउंट, प्रोडक्ट, रेट, इनव्हॉइस अमाउंट, GST, सेल्सशी संबंधित प्रॉडक्टच्या डिटेल्स आणि GST लेजर सिलेक्ट केल्यानंतर खाली आपण इथे माहितीच्या स्वरूपात प्रोव्हाइड GST, ई-वे बिल, ई-इनव्हॉइस डिटेल्स बघू शकतो. इथे येस करताच आपण इथे ई-वे बिलची माहिती आणि त्यासोबतच बाकीची माहिती भरायला हवी. इथे आपण ई-वे बिल नंबर, डेट, कॉन्सॉलिडेटेड ई-वे बिल जर ॲप्लिकेबल असेल तर, स्टेटस ऑफ ई-वे बिल जनरेटेड बाय मी,
bill from, dispatch from, bill to, dispatch to, transporter details, mode, name, transporter ID, vehicle number, vehicle type, RR, AR, document reference number, date, ही सगळी माहिती इथे भरायला हवी. माहिती भरल्याबरोबर आपण इथे इनव्हॉइसशी संबंधित डिटेल्स बघू शकतो. ई इनव्हॉइस जर आपण मॅन्युअली तयार केला आहे तर इथे आपण एक्नॉलेजमेंट नंबर, एक्नॉलेजमेंट डेट, IRN नंबर ही माहिती लिहू शकतो. जर तो आपण तयार केलेला नाही आणि आपल्याला तो टॅली प्राइम मधून तयार करायचा असेल तर इथे IRN नंबर, एक्नॉलेजमेंट नंबर आणि डेट रिकामी ठेवायला हवी. बिल टू आणि शिप टू इथे पार्टी डिटेल्सला अनुसरून बिल टू आणि शिप टूच्या जागा आपोआप भरल्या जातात. F12 कॉन्फिगरेशन ऑप्शनमध्ये आपण प्रोव्हाइड डिस्पॅच फ्रॉम डिटेल्स ऑप्शनला सुद्धा येस करू शकतो, जिथे आपण डिस्पॅच डिटेल्स, आपल्या कंपनीचा ॲड्रेस किंवा गोडाऊन हे फ्रॉम लोकेशनमध्ये लिहू शकतो. ही माहिती सेव्ह केल्यानंतर आपण आता ही एंट्री सेव्ह करूया. आपण ही एंट्री सेव्ह केल्याबरोबर आपल्याला इथे एक पॉपअप मेसेज येतो. डू यू वॉन्ट टू जनरेट ई इनव्हॉइस, येस ऑर नो? जर आपण सगळी माहिती अचूक भरली आहे आणि आपला लॉग इन ID आणि पासवर्ड जनरेट केला आहे तर इथे दिलेल्या पर्यायांपैकी आपण येस निवडू शकतो. आणि इथे येस केल्याबरोबर आपलं ई-वे बिल पोर्टलशी कम्युनिकेट करून जनरेट होईल आणि आपल्याला मेसेज येईल, सक्सेसफुली जनरेटेड. इथे आपण माहिती अपूर्ण ठेवली आहे तर वॉर्निंग म्हणून आपल्याला मेसेज येतो, मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फॉर ई इनव्हॉइस इज नॉट स्पेसिफाईड ऑर इनव्हॅलिड. तर चला आपण ई इनव्हॉइस रिपोर्टवर जाऊन हे चेक करूया की आपण कोणती माहिती अपूर्ण दिलेली आहे. ई इनव्हॉइस रिपोर्टवर जाण्यासाठी डिस्प्ले, स्टॅच्युटरी रिपोर्ट्स, GST रिपोर्ट्स, ई इनव्हॉइस, इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर ई इनव्हॉइस नॉट प्रोव्हाइडेड. एंटर केल्यावर दिसून येतं की आपण ट्रान्सपोर्टर ID चुकीचा दिलाय. तर चला इथे योग्य ट्रान्सपोर्टर ID नमूद करूया. ट्रान्सपोर्टर ID हा एकतर GST रजिस्ट्रेशन नंबर किंवा ट्रान्सपोर्टरने स्वतः रजिस्टर केलेला ट्रान्सपोर्टर नंबर असू शकतो. याला आपण सेव्ह करूया आणि इथे आलेली एरर आता निघून गेली. आपण आता इथे बघू शकतो, या एंट्रीमध्ये दुरुस्ती केल्यानंतर आपण ही एंट्री IRN साठी पुन्हा जनरेट केलेली नाहीये, म्हणजेच इनव्हॉइस रेफरन्स नंबर जनरेटेड नाहीये. ही एंट्री आपण आता व्हेरीफाय करू शकतो. गेट IRN इन्फो, मॅन्युअली अपडेट IRN इन्फो. जर तुम्हाला सिस्टीममधून ई इनव्हॉइस जनरेट करायचा असेल तर वाउचर सिलेक्ट करून गेट IRN इन्फोवर क्लिक करू शकता. डू यू वॉन्ट टू गेट ई इनव्हॉइस डिटेल्स फॉर द सिलेक्टेड वाउचर, येस ऑर नो? जर तुम्हाला ही माहिती गोळा करायची असेल तर अर्थातच तुम्ही इथे येस हे ऑप्शन सिलेक्ट करायला हवं. आणि जर तुम्ही मॅन्युअली हे सगळं अपडेट करू इच्छित असाल तर इथे IRN नंबर, एक्नॉलेजमेंट नंबर आणि एक्नॉलेजमेंट डेट हे तुम्हाला नमूद करायला हवं. ई इनव्हॉइसच्या पेजवर आपण ओपन ई इनव्हॉइस पोर्टल हे ऑप्शनही बघू शकतो, ज्याद्वारे आपण थेट ई इनव्हॉइस पोर्टलवर लॉग इन करू शकतो. तर अशा प्रकारे टॅली प्राइममधून ई इनव्हॉइस जनरेट करणं अतिशय सोपं आहे. ई इनव्हॉइस जनरेट करताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे हे आहेत की तुम्ही टॅली प्राइममध्ये ई इनव्हॉइसचं कॉन्फिगरेशन कॉन्फिगर केलं आहे. तुम्ही आधीच API रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना तुम्ही संपूर्ण माहिती अगदी अचूकरित्या भरली आहे. जर तुम्ही सगळी माहिती अगदी अचूक भरली आहे तर एंट्री सेव्ह करताच तुम्हाला एका मेसेजद्वारे विचारण्यात येतं, डू यू वॉन्ट टू जनरेट ई इनव्हॉइस, येस ऑर नो? तर तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून IRN किंवा इनव्हॉइसचं एक्नॉलेजमेंट जनरेट करायचं आहे.